झालं ना तुमच्या मनासारखा? गा अजून मोठमोठ्याने गाणी गा. पाडलात ना बायकोला खोटं शेवटी. मुळात बायकोने खोटं बोलावंच कशाला? मी खोटं बोललेले नाहीये. अगं मग तर तुला आनंद व्हायला पाहिजे. तू जी माहिती काढली होतीस ती खरं तर चुकीची आहे आणि नंदिनीसाठी आपण जो मुलगा बघतोय तो खरं तर चांगला आहे. पण मी म्हणते तुम्हाला काय गरज होती ती कागदपत्र तिकडे घेऊन जायची? जिकडे दाखवायला पाहिजे तिकडे हुशारी दाखवणार नाही. नको तिकडे कसब दाखवतील आपलं. हे बघ, एकतर हुशारी दाखवण्याची मला गरज नाही आणि दुसरं म्हणजे सत्य समोर आणण्याचं श्रेय माझं नाही, पुनर्वसू आणि उर्मीचं आहे. त्यामागे त्यांचं डोकं आहे, त्यांचे कष्ट आहेत. ते दोघं प्रत्यक्ष जाऊन भेटून आले सुनीलला. ह्याला म्हणतात तळमळ. इथे बसून नुसत्या चकाटा पिटत कळवळा व्यक्त करण्यापेक्षा धडपड करावी माणसानं आणि मग बोलावं. आजी, तू नको काळजी करूस. हा, तुला फार दिवस असं आजारीपणाचं नाटक करावं नाही लागणार. हळूहळू ना इथे एक एक गोष्टी मार्गाला लागतात. हो का? बरं झालं बाई. अगं तुझा बाप सारखा माझ्या मागे लागलाय, मोठ्या डॉक्टरकडे चल, मोठ्या डॉक्टरकडे चल. अगं कारण तरी किती सांगणार सारखी मी. अगं झालंच गा आजी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी, नवीन गोष्टी स्वीकारण्याच्या दृष्टीने ना जीजी आणि माईंनी एक पाऊल पुढे टाकलं. अगं बाई खरंच का? जीजी तर म्हणाल्या मला हे सगळं शिकव उर्मी. आजी तुला एक सांगू? हा. मला ना नेहमी वाटतं की जुनं जपून नवं घ्यावं. याने जुनं आणि नवीन या दोन्ही मध्ये एक छान मेळ बसतो आणि दोन्हीचा फायदा होतो. किती छान बोलतेस ग बाळा तू. आणि ऐक ना आजी, मी ना त्या सुनीलच्या शाळेसाठी काम करायचा विचार करते ग. खूप चांगला विचार आहे उर्मी, करस तू. अगं तुझ्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. आणि आजी तुला माहितीये ना मला लहान मुलं किती आवडतात. हो. अगं कसला आनंद आहे लहान मुलांना शिकवण्यात. म्हणजे बघ ना आजी, परदेशी जाऊन मास्टर्स करण्यापेक्षा इथे पैशाअभावी शिक्षणाला वंचित झालेलं शिकवणं कितीतरी पटीने चांगलं काम आहे. आहेच ना, खूप चांगलं काम आहे आणि तू ते नक्की कर. उर्मी, तुझ्या बाबाला हे ऐकून ना खूप आनंद होईल बघ. आजी बाबाला नको सांगू इतक्यात. एकतर हे अजून सगळं माझ्या मनात आहे, मी पहिल्यांदा तुझ्याशी शेअर केलं. बरं. आणि दुसरं म्हणजे मला बाबाला सरप्राईज द्यायचंय. बरं बरं बाई, तू म्हणशील तसं. फक्त मी आता ह्या अंथरुणावरनं कधी उठायचं तेवढं मला कळव बरं. आजी सांगते, मी तुला सांगते. हा बरं बरं. बरं ठेवू का आता फोन बाळा? हा ठेव. आजी थँक्यू. हा ए थँक्यू काय उर्मी? थँक्यू नको. मग आजी आय लव्ह यू. हो आय लव्ह यू टू. अशीच मोठी हो आणि माझ्या डोळ्याचं पारणं फेड. ठेवू फोन? बाय. काय गरज होती तिला लगोलग जाऊन चौकशी बिवकशी करायची आणि कागदपत्र वगैरे गोळा करायची, त्या दादांना पटवून द्यायची. आता उगाच दादांसमोर मी खोटी पडणार आणि ती चांगली. तिला तेच करायचं होतं. म्हणजे माझं प्रेम आणि तुमची जागा बळकवण्यासाठी आली ती इकडे. तर दादा चिडणार माझ्यावर? नाही चिडणार. अगं असं कसं म्हणतेस तू? तुम्ही माफी मागा, सगळं काही ठीक होईल. सांगा की माझ्या आत्याचं भांडण होतं त्याच्या आईशी म्हणून त्या खोटं बोलल्या आणि हे मला नंतर कळलं. पण हे सगळं पटणार आहे का दादांना? का नाही पटणार? आणि शहानिशा करायला निघाले म्हणजे? हा काही कोणाच्या लग्नाचा किंवा आयुष्याचा प्रश्न नाहीये शहानिशा करायला. मग बोलू म्हणतेस माई दादांशी? हो. आणि मग तू काय करणार? आत्ता तरी मला काही सुचत नाहीये. हे बघ नंदिनी, अगं तो सुनील खरंच चांगला मुलगा आहे. बाई लग्न करून मोकळी हो त्याच्याशी. तू ना आता ह्या कुठल्याही फंद्यात. माझं लग्न झालंय. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं? ए बाई, तुझ्या मनात नेमकं काय आहे ग? तरी बावळ्यासारखा विचार आपला नुसता मनात. नको त्या गोष्टीची शहानिशा करून
हिने माझं मी तोडत आणलेलं लग्न जुळवण्याचा प्रयत्न केलाय. मी पण सगळ्या गोष्टींची शहानिशा करून हिचा जमत असलेला संसार मोडणार. त्याशिवाय मेलेल्या बापाचं नाव नाही लावणार. बाबा, तुमची शपथ घातलीये मी स्वतःला. ह्या मुलीला हिच्या घरी परत पाठवून ह्या घराच्या किल्ल्या कमरेला लावून नाही ना फिरले तर तुमची मुलगी नाही म्हणणार स्वतःला. काल त्यांना नीट सलग झोप लागली बाई. हो का? म्हणजे आता ठीक आहे, बोलतायत बिलतायत छान नेहमीसारखे. अरे वा. नंदिनीच्या लग्नाचं नियोजन जोरात चालू आहे. म्हणाले आपल्या घरातच लग्न करू, सगळा गाव बोलवू. चेहऱ्यावर समाधान दिसलं बाई मला त्यांच्या. बरं झालं ना माई. अगं तुमच्यामुळे झालं हे सगळं, नाहीतर आम्ही विवंचनेतच होतो. काय करावं काय करावं. पण तुम्ही तरुण मंडळी धडाधड कामालाच लागता. कौतुक वाटलंय त्यांना तुमचं. तसं बोलले का काही ते? अगं म्हणायला कशाला लागतं. इतक्या वर्षांचा संसार झालाय आमचा, न सांगताच कळतं मला. खुश आहेत तुमच्यावर. म्हणाले रामचंद्र आणि या लोकांनी फार चांगलं केलं. माई, आम्ही ही लोक आहोत का? तसं नाही ग, निवळेल त्यांचा राग हळूहळू. आता हे नंदिनीचं लग्न झालं ना की सरळ तू जा आणि बोल त्यांच्याशी. मीही त्यांना सांगते, अहो आपली सून आहे, घरचे लेक आहे, बोला तिच्याशी. झालं आता नंदिनीचं सगळं. नांदते आता सुखाने ती तिच्या घरी. बघ त्यांना सांगते का नाही. माई माई, थांबा थांबा. काय ग? हे पण घेऊन जा. अगो बाई, हे कशाला आणखी आता? अहो, नुसता चहा प्यायला ना की ऍसिडिटी वाढते माई. काय? हो, म्हणजे पित्त वाढतं. आणि त्यातनं हा उन्हाळा. मग कसं चहा सोबत 2-2 बिस्किटं गेली पोटात तर बरं होईल. बघूया आता सगळे बसले. हा प्रश्न एकदा मार्गी लागला ना की सुटलो बाई आपण. तर आता मुलगा चांगला आहे याबद्दल आपल्याला खात्री झालेलीच आहे. रामचंद्र तर प्रत्यक्ष भेटलेत त्यांना. हो हो, खूपच चांगला आहे मुलगा. हो, तू म्हणाला होतासच ना. होय. पर पत्रिकाही जुळत आहेत, योगही चांगला आहे. लग्नानंतर नंदिनीची प्रगती अगदी भरभराट होईल हे स्पष्ट दिसतंय. हो, आता दादा तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला तर यातलं सगळंच कळतं ना. तेव्हा आता तुम्ही आणि नंदिनीने होकार दिला तर पुढच्या गोष्टी ठरवूया आपण. चला चहा घ्या, बिस्किटही आणली आहेत. वा, नाही बरं झालं हे आणलं ते. जरा भूक लागलीच होती. उर्मिनच दिली आहेत बिस्किट. म्हणाली पित्त नाही वाढणार. चहा मस्त झालाय, पण गवती चहा टाकलात वाटतं. उर्मिनच चहा केलाय. नंदिनी घे चहा. नकोय मला. का ग? अगं घे की. माझं पित्त तसंही खवळलंय. म्हणजे उसळलंय. खरंच नको मला. मग आवळ्याचं सरबत घेतेस का? बरं वाटेल जरा. नको, राहू द्या. अहो, आपण तिला चांगलं सासर देऊ म्हणजे झालं. काय नंदिनी, विचार करायचा नाही या स्थळाचा. पुढची बोलणी करू ना मी. नंदे, अगं दादा काय विचारतात? तुम्ही मोठे ठरवाल तसं. अहो लाजली. लग्नाचा विषय निघाला ना की पोरी लाजतातच. संस्कारच तसे आहेत. आणि तिची काय प्राज्ञा मोठ्या माणसांसमोर बोलायची. बरं दादा, मी काय म्हणते, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही ठरवा. म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे आमच्याकडनं होकारच आहे. म्हणजे काय आहे, तसा निर्व्यसनी आहे, मुलगा चांगला आहे आणि मुळात स्वतःचं घर आहे. आणखीन हवंय काय, नाही का?
नाही, पण मुला मुलींनी एकमेकांना आधी पाहायला तर हवं. अरे ते बघून काय होणार आहे? म्हणजे कसं आहे, आमच्या वेळेला कसं आई बापच बघायचे, मुलगा ठरवायचे आणि मग आमचं लग्न लावून मोकळे व्हायचे. आमचं कुठे काय वाईट झालंय, सगळं चांगलंच तर झालंय. उलट तुमचीच पिढी आधी बघतात, प्रेम बिम करतात, लग्न करतात आणि वर्षा 2 वर्षात वेगळे होतात. नाही म्हणजे कसं आहे, यांना काय आठला असतात का? कुणावर संसार करायचा, कसा करायचा, यांना काय कळणार आहे हो? म्हणजे आपण मोठ्याने ठरवलेलंच बरं असतं. पण त्यांना मुलगी बघायची असू शकते ना. तेच म्हणूनच म्हटलं, ठरवा तुमच्या सोयीनं, नंदी तयार आहे, उडवून टाकू बा. नाही म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल, मी मोकळी होईल, ती मोकळी होईल आणि मुळात म्हणजे तिचा बाप मोकळा होईल वैकुंठात जायला. हो. म्हणजे त्याचा जीव घुटमळत असेल ना पोरीसाठी. बरं चला, मी जरा गावच्या मंदिरात जाऊन येते, देवापुढे नारळ ठेवून येते. हा येते ना. आई ऐक, जोशी बुवांशी बोलून घ्या एकदा. होय. हरिओम हरिओम. उर्मी, बास आता, बस जरा. हे बघ, मला बसवत नाहीये. तुला बघून आता माझे पाय दुखायला लागतील. वासू, ठरेल ना रे तिचं लग्न? उर्मी, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. का? दादांचा शब्द हा सहसा शेवटचा असतो की नाही? हो, पण त्यांचा शब्द ते नंदिनीवर लादणार नाहीत. मुलगी मानतात ना तिला? मानतात. त्यांची मुलगी नाहीये ती हक्क दाखवायला, जो त्यांनी जीजीवर दाखवला. म्हणजे जीजीचं लग्न असं ठरवलं ना त्यांनी. असंच म्हणजे? परस्पर. तिला विचारलंच नाही. तिनं मुलगा डायरेक्ट लग्नात पाहिला. अरे पण मग त्यांना मुलगा आवडला तरी होता का? का हा प्रश्न विचारायला लग्न मंडप ही चुकीची जागा असते ना. आणि नसेल आवडलं तरी काय करणार तेव्हा? तसं नाही रे, पण नंतर तरी असेल. असेल म्हणजे त्यांचा संसार एवढा चांगला चालू आहे म्हणजे असेलच आवडला. अरे संसार अनेक चालू असतात वासू, सगळेच सुखाचे नसतात. पण मला वाटतं जीजी आणि भाऊजींचं चांगलं चाललेलं असेल. म्हणजे तसे चांगले आहेत ते. नवरा म्हणून असणार की आहेत? असणार म्हणजे असावेत. म्हणजे कधी विचारलं नाही पण असणारच. आणि नसतं तसं तर कळलं असतं ना आम्हाला. कसं कळलं असतं? अगं जीजी बोलली असती. लग्न आधी कधी बोलल्या नाहीत त्या, लग्नानंतर बोलतील का रे? अगं न बोलायला काय झालंय? आणि तू हे भलते भलते विषय का काढतेस? म्हणजे आत्ता मुद्दा आहे नंदिनीच्या लग्नाचा. तिचं लग्न झालं की आपण सुटलो. आत्ता तू त्यावर लक्ष केंद्रित कर. उगाच घरादाराची लग्नाची हिस्ट्री कशाला हवी आहे तुला? उद्या तू म्हणशील माईंना विचारून त्यांचं लग्न लावलं होतं का? आता मला सांग, या प्रश्नाला काही अर्थ आहे का? हे बघ, असला कुठलाच प्रश्न मी विचारणार नाहीये, कारण माई त्यांच्या लग्नानं सुखी आहेत आणि त्यांचं त्यांच्या नवऱ्याशी उत्तम जमतं हे कळतं मला. अगं मग जीजीचं तसं नाहीये का? उर्मी, तुला वाटतंय का तिचं तसं बरं नाहीये? हे बघ, ज्याबद्दल मला फार माहिती नाही ना, त्यावर मी नाही बोलणार. होय होय. हा जोशी काका, नाही, तुम्ही म्हणाल तसं. हा हो बर. नाही हो, आता छायाचित्र वगैरे कशाला? आता कार्यक्रमात भेटतीलच ना प्रत्यक्ष मुलगा मुलगी. हा नाही, आता कुठलीही शंका नाहीये मनात. हो काय आहे, काही विघ्न संतोषी लोक असतात ना जगात, नाही का? लगेच काही चांगलं घडायला लागलं की यांच्या पोटात दुखायला सुरुवात होते. हो बरोबर. नाही, पण आपणच पुरून उरलोय सगळ्यांना. हो खरंय. हा नाही,
मी एकदा दादांशी बोलतो सगळं आणि लागलीच फोन करतो तुम्हाला. हो अहो कारण काय आहे की लगेच तुम्ही उद्या म्हणताय ना, तर फार लवकर होईल की काय असं वाटतंय मला, म्हणून. हो नाही मी बोलतो दादांशी आणि हो लगेच करतो फोन. होय होय ठीक ठीक हां ठीक आहे ठेवतो. हां हां ठरतंय का सगळं? काय हो तुमच्याशी बोलतेय मी, भिंतीशी नाही. काय झालंय तोंड फुगवायला? एवढं चांगलं विचारते तर बोलायचंही नाहीये का? आणि लोक कशाला म्हणालात? सांगायचं ना जोशी काकांना बायको होती म्हणून. हे बघ याविषयी बोलायची माझी इच्छा नाही. हो मी या घरचीच आहे ना, सून आहे ना मी या घरची. मग वागलीस का तशी तू सुनेसारखी? मग आता काय जन्मभर शिक्षा देणार आहात का तुम्ही मला? मी कोण ग तुला शिक्षा देणारा पामर? अहो असं का वागताय माझ्याशी? कुमुद काहीच घडलं नाहीये का? सोडा ना हो आता. अच्छा म्हणजे तुझ्या मनात आलं की तू सोडणार आणि तुझ्या मनात आलं की तू भांडणार असंच ना? तुम्ही तरी काय वेगळं करता आता? कारण अंत पाहिला असतो कुमुद माझा. तुला माहितीये ना या नंदिनी प्रकरणाचा दादांना किती त्रास होतोय ते. त्यातून सुटण्याचा हा एकच मार्ग होता. ठरत आलेलं लग्न तू तुझ्या मूर्खपणामुळे खोडा घालून मोडत होतीस आणि वर मलाच विचारतेस असं का वागताय म्हणून. हे बघ नंदिनीच्या रूपानं या घरावरती एक ओझ आहे, ते उतरवणं शक्य नसेल तर निदान ते वाढवू तरी नकोस. नाही आणि माझं तू ऐकणार नाहीसच. तुला काय करायचंय ते कर, पण मग नंतर मला जाब विचारू नको असं का करताय तसं का वागताय. कळलं? कळलं? अगं उद्या मग आता त्या मुलाला उद्याच वेळ आहे. मला नाहीये. हा? तुला कुठे जायचं पाट्या टाकायला? माझी तयारी नाही झाली अजून. आता कसली तयारी? पातळ तर नेसायचंय बघ. नाही तर काय मी काढायला पण घेतलंय तुझं हे घे, पातळ. हे माझ्या चाल. मनाची तयारी नाही झालीये. नसे ना का ती दिसणार आहे थोडीच. पण मला वाटायला तर पाहिजे. अगं बाई तुला वाटेपर्यंत माझी अर्धी लाकडं गेली असतील मसनात. तोपर्यंत जर तुला वाटलं ना तरी सुद्धा तुझ्या गळ्यात माळ घालायला तो घोड नवरा कुठून आणायचा? का व्यवहारी विचार काय हवा का नको? का आपलं नुसतं नाचत सुटायचं मला हे नको मला ते नको? अगं आपली पात्रता काय आहे विचार करायला नको? आपण कुठे राहतो कोणाकडे राहतो त्याचं भान नको ठेवायला? का उपऱ्यासारखं आपलं यांच्या दारात तुकडे तोडत राहायचंय? ते काही नाही. उद्या तो मुलगा येतोय, कार्यक्रम होऊ दे. सगळं चांगलं असेल तर लवकरात लवकर जवळचा मुहूर्त बघायचा आणि हिचं लग्न उरकून टाकायचं. काय बरोबर आहे अक्का तुझं. तुला एवढी घाई का लागली आहे? कारण आपल्याला विचारणारं कोणी नाहीये. एकदा दादाने हात वर केले ना तर दारोदार भीक मागत फिरावं लागेल. कळलं ना? आपण आपलं बघून वागावं. बोलते माहितीये मला. सारखं सारखं सांगण्याची गरज नाहीये. आई वडील नाहीयेत आश्रितासारखी राहते मी. अगं किती वेळा तेच तेच सांगशील? माझे कान किटलेत आता. 10 वेळा सांगून ती काय गोष्ट बदलणार आहे का? अगं पण तुझ्या डोक्यात शिरत नाही त्याला मी काय करू? न शिरायला मी काय मूर्ख आहे का बुद्धू? माहितीये मला ते. माझे आई वडील नाहीयेत तर कुठल्या तरी मुलाच्या गळ्यात बांधणार आहेस का? आणि तुला एवढी जड होत असेल ना मी तर मला विहिरीत ढकलून दे. नंदे नंदे काय चाललंय ग तुझं? हा हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय ना? हे त्या उर्मीचं कारस्थान आहे. काय? तिला नकोय मी या घरात म्हणून ती कट रचतेय माझ्या विरुद्ध. अगं आम्ही तुझं लग्न लावून देतोय ना. म्हणे लग्न लावून देताय. कसला मुलगा बघितलाय? 2 खोल्यांचं घर, मास्तरकीची नोकरी, व्यसन करणारा, पोरी फिरवणारा. वर गेल्यावर माझ्या बाबांना काय उत्तर देणार आहेस त्याचा विचार करून ठेव. नंदे अगं नंदे तू मला सांग जीजी बद्दल काय कळलंय तुला? कळलं असतं तर मी विचारलं असतं का तुला? मग तू असं का बोललीस? अरे कारण मला खरंच काहीच माहिती नाहीये.
मग असंच कसं बोलू मी त्याबद्दल? उर्मी, दादांनी ना खरं तर असं करायला नकोय. म्हणजे तुलाही कळलं असेल माझ्यावर ही वेळ का आली. ते कोणाला जाच करण्यासाठी म्हणून असं करत नाहीत. त्यांचा तो उद्देश नसतो. त्यांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांचं भलंच करतो. फक्त ज्या मुलांचं त्यांना भलं करायचंय ना, त्यांच्याशी विश्वासात घेऊन ते बोलत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम. नाही खरंय. म्हणजे खरं तर मी इथे आले ना तेव्हा मला खूप राग आलेला तुझा. तू असं करायला नको होतंस असं वाटत होतं. पण आता कळतंय की दुसऱ्याला जज करणं ना फार सोपं असतं. असं करायला हवं, तसं करायला हवं, असं करायला नको, हे बोलणं फार सोपं असतं रे. पण खरं तर ज्याचं त्याचं आहे ना, ज्याला त्यालाच माहिती असतं. आज काय तत्वज्ञानाचा अटॅक आलाय का तुला? तसं नाही रे. पण मी ना नंदिनीचा पण विचार करते. आता कसला विचार? म्हणजे बघ ना, आपण असं म्हणतो की तिचं लग्न मोडलं, तिला वाईट वाटलं, तिचं परत लग्न झालं की ती खुश होईल. पण तिचा खरा आनंद कशात आहे आपल्याला काय माहिती ना. उर्मी, हा सगळा विचार करायची खरंच गरज आहे का? अरे का असं? म्हणजे सगळ्यांची दुःख समजून घ्यायला आपण काय संत नाही आहोत. हे बघ, आपण आपलं बघावं आणि समोरच्यासाठी जेवढं करता यावं तेवढं करावं. आणि तू केलंयस तेवढं पुरे आहे. हे बघ, तू फार त्या नंदिनीच्या फंदात पडू नकोस. ती जरा चक्रम आहे. हे बघ, तिचे बाबा गेले आणि पुढे हे सगळं घरात झालं म्हणून ती या घरात आहे. नाहीतर एवढे दिवस मी तिला राहू दिलं नसतं.